येते त्यावेळेला नेमकं काय म्हणायचंय काँग्रेसला? नाही, आता असं आहे की सगळ्यात प्रथम हुकुमशहा प्रवृत्तीच्या माजलेल्या सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून आणि गांधीजीने दाखवलेल्या रस्त्यावर अहिंसेच्या माध्यमातून लोकशाही जिंकू शकते हे या देशाच्या जनजीने, देशाच्या तरुणांनी दाखवून दिलं. आणि लोकशाहीमध्ये हा अशा पद्धतीची प्रवृत्ती, हुकुमशाही प्रवृत्ती फार काळ चालत नाही, जगभरामध्ये चालली नाही, आपल्या देशातही चालणार नाही हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याबरोबर मला अगदी मुद्दाम उल्लेख करावासा वाटेल, या विद्यार्थ्यांची नीटचे जे हे पेपर फुटी झाली त्याच्यावर सगळ्यात प्रथम जर कोणी आंदोलन उभं केलं असेल तर ते राहुल गांधींनी उभं केलं. हे गोष्ट नाकारता येणार नाही. याला आता या गोष्टीला आता काही राजकीय कंगोरे असतील, प्रत्येकाचं राजकीय मत असेल आणि त्याचं स्वागत करू आपण, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा एक प्रकारे गेल्या 12-13 वर्षामध्ये सुरुवातीचे 2-3 वर्ष जर सोडली, त्याच्यानंतर एक भावना अशी निर्माण झाली देशातल्या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये, काय चाललंय या देशामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आज देशाचं भविष्य आणि खऱ्या अर्थाने भवितव्य निर्माण करणारी ही जी जनरेशन आहे ती अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आणि त्यांनी ह्या देशाच्या माजलेल्या हुकुमशहा सरकारला झुकवलं, हा त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून मला याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन ऍड करावीशी वाटेल, ज्याचा उल्लेख अंजलीताईंनी सुद्धा केला, की जे हे आहेत वांगचूक आहेत ते असतील, देशाचे शेतकरी असतील, कारण आपल्याला माहिती आहे की देशाचे शेतकरी सुद्धा ह्याच्यामध्ये सामील झाले, देशाचे माजी सैनिक असतील, अधिकारी असतील, देशाचे ऍडव्होकेट्स असतील, देशामधल्या अनेक संस्था जेव्हा या सगळ्या तरुणाईला त्यांनी पाठिंबा दर्शवला, एक वेगळ्या प्रकारचं एक संदेश या लोकांना, विशेषतः ज्यांच्या मनामध्ये असं होतं की आम्ही हे सगळं मोडून काढू, तोडून काढू. म्हणून तुमचा सुरुवातीचा जो प्रश्न आहे की हा राजीनामा म्हणजे काहीतरी नैतिकता, ही जर नैतिकता दाखवायची होती तर ते जेव्हा बसले त्याच वेळेला त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी दाखवायला काय झालं होतं? बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण सरकारकडून घेऊयात. आणि म्हणून सगळे प्रकार थकले, सगळ्या प्रकारचे ज्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली, ज्या काय प्रकार झाले आणि जे काही हिडीस घाणेरडे अगदी खालच्या दर्जाचे जे प्रकार झाले. भाई, तुमचा मुद्दा मला लक्षात आला. नवनाथ बन या संदर्भातलं उत्तर देऊ शकतील. नवनाथ बन, मला सांगा, हा सरकारचा डॅमेज कंट्रोल आहे की लोकशाहीतील जन आंदोलनाचा